नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर। ही फक्त पितृपक्षातच नाही तर इतर कुठल्याही वेळी गोड खायची इच्छा झाल्यानंतर पटापट आणि अगदी 10 मिनिटात बनणारी ही डिश सगळ्यांना खूप आवडते। पण त्यासाठी एका टेक्निकनी करणं हे खूप गरजेचं आहे। आता त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। अर्धा लिटर दुधासाठी 2 चमचे इंद्रायणी तांदूळ घेतलाय मी। तुम्ही कुठलाही सुवासिक तांदूळ यासाठी घेऊ शकता। अर्धा लिटर साठी 2 चमचे फक्त प्रमाण हे अगदी योग्य प्रमाण आहे। या प्रमाणातच तांदूळ घ्या। जर तुम्ही वाटीच्या प्रमाणात तांदूळ घेतले तर खीर घट्ट झाल्यानंतर त्याचा घट्ट गोड गोळा भात तयार होऊ शकतो। म्हणून अर्धा लिटर साठी 2 चमचे आणि 1 लिटर साठी 4 चमचे एवढंच प्रमाण अतिशय योग्य आहे। तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि 10-15 मिनिटांसाठी आपल्याला भिजवून ठेवायचे। त्यामुळे याचा रवा अतिशय फाईन तयार होतो। आता खिडकीतून येणाऱ्या उन्हात किचन टॉवेलवर मी थोडा वेळ तांदूळ पसरून ठेवलेत। हे खूप कडक ऊन नाही आहे, अगदी हलकं ऊन आहे हे। फक्त 10-15 मिनिटच तांदूळ पसरून ठेवायचे, त्यामुळे त्यातलं पाणी शोषलं जातं। आता हे मिक्सरला लावून त्याचा रवा बनवून घ्यायचा आहे। हे बघू शकताय तुम्ही, खूप बारीक नाही आणि खूप मोठाही नाही असा रवाळ रवा बनवून घेतलेला आहे मी। तांदूळ भिजवून रवा बनवल्यामुळे खीर खूप छान शिजते। आता इथं काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। काजू, बदाम, बेदाणे, चारोळी आणि पिस्ते घेतलेले आहेत। यातले तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स तुम्ही टाकू शकता, पण चारोळी आवर्जून टाका। आता हे सगळे ड्रायफ्रुट्स 1 चमचा तुपावर परतून घ्यायचे आहेत। तूप खूप कमी वापरायचे आहे, यासाठी खूप तूप लागत नाही। फक्त 1च चमचा तुपावर हे ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहेत। कढई एकदा तापली की गॅस बारीक करायचा आहे आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स आपल्याला अगदी मंद गॅसवर परतून घ्यायचे आहेत। परतत असताना थांबायचं नाहीये, नाहीतर ते करपतील। ड्रायफ्रुट्स करपले की खिरीची चव अजिबात चांगली लागत नाही। त्यासाठी गॅस बारीक ठेवा आणि हे असं सतत परतत राहा। आता ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहेत मी आणि पुन्हा 1 चमचा तूप टाकलेला आहे। आता यावर तांदळाचा रवा भाजून घ्यायचा आहे। जास्त तुपाची अजिबात गरज नाही, 1 चमचा तूप एवढ्या प्रमाणासाठी पुरेसं आहे। आता हा रवा आपल्याला रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता बघू शकताय तुम्ही, त्याचा कच्चटपणा आता अजून दिसतोय। भाजल्यानंतर हाच रवा सोनेरी दिसायला लागेल, तोपर्यंत आपल्याला सतत परतणं गरजेचं आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवर अजिबात रवा परतू नका। गाठी फोडत असा एकसारखा रवा करून घ्यायचा आहे आपल्याला आणि सतत परतणं खूप गरजेचं आहे। रवा व्यवस्थित परतत राहा। आता बघू शकताय तुम्ही, कलर बदलायला सुरुवात झालेली आहे आणि मोकळा सुद्धा झालेला आहे। लहान मुलांसाठी हाच रवा तुम्ही फक्त परतून त्यात मीठ टाकून भरवू शकता, मुलं आवडीनं खातील। पण आता आपण खीर बनवतोय या रव्याची। आता बघू शकताय तुम्ही, सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता गॅस थोड्या वेळासाठी बंद करायचा आहे आणि या गरम कढईतच आपल्याला रवा परतत राहायचा आहे।
बघू शकताय तुम्ही एकसारखा आणि सोनेरी रंगावर रवा अतिशय सुंदर पद्धतीनं भाजलेला आहे। सतत परतत राहिल्यामुळं हा असा रंग येतो। रवा भाजत असताना दुसरं कुठलंही काम करायला घेऊ नका। हा बघू शकताय तुम्ही खूप सुंदर कलर आलेला आहे। आता पाव कप पाणी आपल्याला लागणार आहे। यासाठी पाणी टाकणं खूप गरजेचं आहे। डायरेक्ट जर तुम्ही दूध टाकलं तर त्याचा घट्ट गोळा तयार होतो खीर थंड झाल्यानंतर। त्यासाठी रवा शिजण्यासाठी पाव कप पाणी टाकणं खूप गरजेचं आहे। आता 10 मिनिट आपल्याला शिजवत राहायचं आहे, त्यामुळे पाण्याचा अंश उडून जातो। आता अर्धा लिटर या प्रमाणात दूध मिक्स करायचं आहे। 10 मिनिट आपल्याला दूध शिजवून घ्यायचं आहे आणि दूध आणि रवा शिजेपर्यंत पाण्याचा अंश उडून जातो आणि फक्त घट्ट दूध तळाशी राहतं। रवा शिजण्यासाठी पाणी टाकणं खूपच गरजेचं आहे। आता ड्रायफ्रुट्स मिक्स करायचे आहेत, जे आपण मगाशी तुपात भाजून घेतले होते। साखर टाकायची घाई अजिबात करायची नाही, कारण साखर जर तुम्ही या स्टेजला टाकली तर रवा अजिबात शिजत नाही। रवा शिजायला वेळ द्यायचा आहे आणि यातला पाण्याचा अंश उडून जाईपर्यंत आपल्याला दूध सतत हलवत राहायचं आहे। गुठळ्या अजिबात होत नाहीत, कारण आपण तुपावर रवा छान भाजून घेतलेला आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। गॅस जर मोठा ठेवलात तर रवा तर शिजणार नाहीच, पण शिवाय दूध उसळी मारून वर येईल। त्यासाठी गॅस बारीक ठेवायचा आहे आणि रवा शिजू द्यायचा आहे। वेळ देऊन नीट खीर शिजवून घ्या, म्हणजे ती खूप दाटसर आणि चविष्ट बनते। आता हे थोडंसं दूध तळाशी उरलेलं तेच टाकलेलं आहे मी आणि सतत हलवत राहायचंय। एकसारखी उकळी यायला सुरुवात झालेली आहे। गॅस बारीकच ठेवायचा आहे। तांदूळ सांगितलेल्याच प्रमाणात घ्या, म्हणजे खीर व्यवस्थित मध्यम आणि पातळसर बनेल। वाटीच्या प्रमाणात तांदूळ अजिबात घेऊ नका, कारण थंड झाल्यानंतर त्याचा घट्ट गोळा भात होण्याची शक्यता असते आणि त्यानंतर पुन्हा घट्ट झाल्यानंतर कोमट करून दूध टाकणं, पुन्हा गरम पाणी टाकणं असे व्याप वाचतात। त्यामुळे योग्य प्रमाणातच दूध आणि पाणी मिक्स करा आणि खीर शिजवून घ्या। आता वेलची पावडर थोडी आधीच टाकायची आहे, खूप शेवटी टाकायची नाही, नाहीतर त्याची कडसर चव येण्याची शक्यता असते। थोडी 5 मिनिटं आधी टाकल्यामुळं वेलचीची चव छान खिरीमध्ये मुरते। अर्धाच चमचा टाकलेली आहे, याच्यापेक्षा जास्त टाकू नका, नाहीतर खिरीला कडसर चव येईल। आता वेलची नीट मिक्स करून घेऊया। अजून मी साखर मिक्स केलेली नाही। आता बघू शकताय तुम्ही खीर घट्ट झालेली आहे आणि फक्त दूधच उरलेलं आहे। पाण्याचा अंश निघून गेलाय। एकसारखी बनली आहे खीर आणि रवा सुद्धा एकजीव झालेला आहे। 10 ते 11 मिनिटं शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकताय दूध व्यवस्थित प्रमाणात मध्यम झालेलं आहे। खीर म्हटलं की ती अशीच पातळसर असायला हवी, याचा घट्ट गोळा बनता कामा नये। तर या प्रमाणात मी 2 कप घेतले होते आणि त्यासाठी ही पाव कप साखर आपल्याला लागणार आहे। तुम्हाला जर खूप गोड आवडत असेल तर तुम्ही काठोकाठ भरून घेतली तरी चालेल, पण अगदी छान गोड खीर तयार होते या प्रमाणात। आता साखर टाकल्यानंतर पुन्हा 3 ते 4 मिनिटं शिजायला वेळ द्यायचा आहे, म्हणजे साखर सुद्धा एकजीव होईल आणि खीर अतिशय स्वादिष्ट बनेल। तुम्हाला जर केशर टाकायचं असेल तर या स्टेजला तुम्ही टाकू शकता। खीर तयार झालेली आहे आणि आता ती सर्व करूया। बघा, स्वादिष्ट आणि सुंदर खीर फक्त 10 ते 11 मिनिटात तयार झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करा ही डिश आणि कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका।
रेसिपी सफर चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.